सर्वांना सप्रेम नमस्कार. समाजसेवा, गोरगरिबांचा आधार, प्रत्येकासाठी रात्र पहाट न पाहता केलेली धावपळ हे आपल्या परिसरात गेल्या 13 वर्षांपासून सौ मीनाबाई दिनेश आहिरे अर्थातच श्री स्वप्नील दिनेश आहिरे बॉबी दादा यांच्या मातोश्री यांच्याच मार्गदर्शनाने सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या निस्वार्थ सेवेतून होताना आपण अनुभवले. छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसराच्या प्रगतीसाठी गेल्या 13 वर्षांपासून कित्येक उपक्रम राबवले गेले. महिला सशक्तीकरण, रोजगार, शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, समाज प्रबोधन, पारंपरिक मिरवणुका, व्यसनमुक्ती, आरोग्य शिबिरे, निराधारांना आधार असे अनेक उपक्रम राबवले गेले. परंतु आता समाजसेवेला व जनसेवेला बळकटी मिळावी म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाने आदरणीय श्री आविष्कार व भुसे यांच्या खंबीर साथीने व श्री स्वप्नील दिनेश आहिरे बॉबी दादा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या खंबीर पाठिंब्याने प्रभाग क्रमांक 9 मध्ये तुमची जनसेविका सौ मीनाबाई दिनेश आहिरे उमेदवारी करताय. म्हणूनच परिसराचा विकास करूया, समाजसेवेला मोठं करूया आणि आता सौ मीनाबाई दिनेश आहिरे यांच्या पाठीशी खंबीर उभं राहूया. माझी आई मीना दिनेश आहिरे वार्ड क्रमांक 9 क गटातून उभी आहे. कोणते मुद्दे आहेत की तुम्ही असे ते मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरला आहात? आपल्या सर्वसामान्य जनतेच्या जे आपण मूलभूत काही प्रश्न असतील, पाणी असेल, गटार असेल, आपलं छोटे मोठे कुठलेही कामं असतील, त्यासाठी आपण कायम तत्पर या आधी राहिलोय आणि याच्यानंतरही आपण कंटिन्यू त्या गोष्टी करू. आपल्याला ज्या महिला आहे, निराधार महिला, त्यांना आधार म्हणून आपण कायम त्यांच्या सोबत राहू, त्यांचा भाऊ म्हणून आपण काम करू. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित आहे त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी शालेय मदत होईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्याचनुसार आपल्या सगळ्या ज्या पण नागरिकांच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण कायम त्यांच्या सोबत राहू. काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागात अजून काय काय अशा समस्या आहेत की अजून पूर्ण व्हायच्या बाकी आहेत? एकंदरीत बघितलं तर समस्या तर नागरिकांच्या म्हणजे पूर्णपणे काम झालेले, तरी जे काही असेल, शौचालय असेल, रस्ते असतील, पाणी असेल किंवा आता अंडर ड्रेनेजचे जे कामं चालू आहे ते कसे मार्गी लागतील त्याच्यावर आपण पूर्णपणे प्रयत्न करू. भविष्यात काय विकास कामं करायची? भविष्यात आता मंत्री दादाजी भुसे साहेबांच्या निधीतून जे आता चालू आहे अंडर ड्रेनेजचं काम, ते लवकरात लवकर कसं काम होईल, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शौचालयाची जी परिस्थिती असेल बिकट, तिथे कुठेतरी शौचालय महिलांसाठी गार्जनाचा विषय असेल, या सर्व गोष्टींवर आपण पूर्णपणे हे करू. काय तुम्ही आतापर्यंत काही समाजकार्य केले आहेत, काय पक्षाचं काम केलं आहे? मागील काळात 13 ते 14 वर्षापासून आपण सावित्रीबाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण कार्य करत आलो आहे. त्यामध्ये मग आपण 9 जणांचे पहिले आपण मिरवणूक काढली. मिरवणुकीतून आपण विचार केला सर्व मित्रपरिवाराने, मिरवणुकीतून काही साध्य होत नाही, तर मिरवणुकीच्या आपल्या समाज सुधारकांचा जो विचार आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा, त्यासाठी आपण कुठेतरी पुस्तक छापले. तो विचार आपण सावित्रीबाईंचा लोकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर 15 निराधार महिलांना शिलाई मशीन मोफत वाटली आपण आपल्या जवळनं. त्यानंतर आपण 9 जणांचा विवाह लावून दिला. आता ते कुटुंब त्यांच्या व्यवस्थितरित्या चालू आहे, त्यांचा कुटुंब व्यवस्थित चालू आहे. त्यानंतर आपण नवनीतच्या वया छापल्या होत्या कंपनीमधनं, ते आपण 450 विद्यार्थ्यांना मोफत दिलेले आहे. विना म्हणजे 1 रुपया न घेता आपण लोकांना म्हणजे मदत केली, शालेय किट वाटलेली आहे. समाज प्रबोधनासाठी इंदुरीकर महाराज तसंच रवी किरण महाराज यांना आपण बोलवले होते. त्यानंतर कुठेतरी युवक मद्यपान किंवा वाईट दिशेला जात होते, त्यामुळे आपण अनेक रूपी महाराज भिलमाळकर
त्यांचा कार्यक्रम घेतला होता, जेणेकरून एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आणि कुठेतरी आपल्या जवळ काहीतरी कुटुंब सुधारतील, हा आपला प्रयत्न होता. असे आपण भरपूर कार्यक्रम या आधी केलेले आणि आता जर सर्व माता भगिनी बंधूंनी जर संधी दिली तर आपण याच्याहून कसे अजून चांगले काम करता येईल हेच आपण पुढे आपलं काम करू. असं मालेगावकरांच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे की वाढती घरपट्टी, पाणीपट्टी. 365 दिवसांची घरपट्टी मालेगावकर करतो, मात्र त्याला 2 ते 3 दिवसाआड पाणी मिळतं आणि कचऱ्याचा ठेका, असे विविध प्रश्न आहेत. या प्रश्नांवर तुम्ही कसं बघतात आणि कसा सभागृहात प्रश्न मांडता? जर आता पाणीचा विषय आहे तर मागील ज्या काळात जे पाणी 3 ते 4 दिवस लेट झालं होतं तेव्हा तर आपल्याला कुठलेही पद नव्हतं, तरी आपण टँकरच्या माध्यमातून आपण प्रत्येक वार्डामध्ये टँकर पाठवून महिलांना पाणी पोहोचवलं होतं, जेणेकरून आपल्याजवळ थोडीफार मदत होईल. आणि राहिला विषय पाणी लेट येण्याचा, तर आपण जेव्हा पण आईच्या माध्यमातून सभागृहात जाऊ आणि तेव्हा आपण हा विषय ठेवणारच आहे की आपल्या लोकांना कुठेतरी अडचण नको यायला. वाढती घरपट्टी होतीये, त्याच्यानंतर मीटरचा विषय आहे, जे बाहेरून कंपनी आली आहे, तर असे प्रश्न पण आहे मालेगावकरांचे, ते कसं सोडवणार? वाढती घरपट्टीचा जो विषय आहे त्या घरपट्टीच्या याच्याने आपण अधिकाऱ्यांशी संवाद साधून जर ज्या व्यक्तीला अडचण असेल त्याच्यासोबत आपण तिथे जाऊन तिथून मार्ग काढला जाईल. आणि मीटरचा वीज बिलचा जो विषय आहे आपण कंपनीशी म्हणजे आता कंपनीला दिले गेलेले आहे ते, तर कंपनीच्या जे प्रमुख अधिकारी असतील त्यांच्याशी संवाद घालून आपल्या व्यक्तीला कसा न्याय दिला जाईल याचे आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मागच्या वेळेस शिवसेनेचा उपमहापौर बसला होता, काय वाटतं यावेळेस महापौर उपमहापौर शिवसेनेचे होते? मंत्री दादाजी भुसे साहेबांची या माध्यमातून जर आता 22 ते 24 सीट दिले गेलेले आहे पूर्णपणे, तर ते झालेच. तर आमची तर इच्छाच आहे की आपला शिवसेनेचा महापौर किंवा उपमहापौर बसायला हवा आणि तो बसला तर जेणेकरून शहराचा चांगला विकास होईल. मागील ज्या काळात आता मंत्री साहेबांच्या माध्यमातून जो निधी आणला गेला आहे त्याच्यातनं जे कामं झालेले त्याच माध्यमातून महापौर किंवा उपमहापौर बसला अजून जास्त कुठेतरी कामं होतील. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व जनतेला एक आव्हान करतो की धनुष्य बाणावर जास्तीत जास्त बटन दाबून आपल्या सर्व पॅनलला विजयी करावं आणि आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा एवढी विनंती करतो. दादाजी भुसे साहेबांचे व आविष्कार भुसे साहेबांचे हात बळकट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.